सर्वांना जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद भारत, इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनल जे स्वतःचं प्लॅटफॉर्म आहे. हे स्वतःचं प्लॅटफॉर्म याच्यासाठी उघडलं की जे सरकारमधील अन्याय अत्याचाराचे न्यायाचे ते बिलकुल नाही आहे. जी गळेचिपी चाललेली आहे आणि संविधान आणि घटनेची जी पायमल्ली चाललेली आहे, संविधान आणि घटनेची जी पायमल्ली चाललेली आहे, संविधानाची जी मोडतोड चाललेली आहे, संविधान आणि घटनेची पायमल्ली चाललेली आहे, संविधान आणि घटनेची जी पायमल्ली चाललेली आहे आणि जी मोडतोड चालू आहे आणि राष्ट्रीय पुरुषांचा अपमान होतोय आणि सरकार भोंदूगिरीच्या नादी लागून देखील नैतिक जबाबदारी स्वीकारून हे मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्रिमंडळ यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. तात्काळ नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारवरून पाय उतार व्हायला पाहिजे. जरा सुधी धाणीमध्ये लाज असेल, शिल्लक असेल जनाची किंवा मनाची, तर सरकारवरून पाय उतारून राजीनामा द्यायला पाहिजे, सरकार बरखास्त करायला पाहिजे. म्हणून तर मी 27 तारखेला देशाचे सार्वभौम राष्ट्रपती, देशाच्या महामुनीम राष्ट्रपती मुर्मू, ठाण्यातील जिल्हा कलेक्टर संविधान विद्याशिकेच्या खाली निषेध आंदोलन पर काळे पत्रक आणि पत्र देशाच्या राष्ट्रपतींना पाठवलं कलेक्टरच्या माध्यमातून. तसंच ते पत्र, त्या प्रकारचं पत्र राज्याच्या राज्यपालांना, महामुनींना, राज्याचे महामुनीम राज्यपालांना पाठवलं. कोणीतरी संपूर्ण हे सत्ताधारी BJP RSS यांनी विरोधकांना, राजकीयांना दाबलेलं आहे. कारण सर्वांचे हात दगडाखाली आहेत म्हणून सगळे चुपचाप निमिटपणे सहन करत आहेत. परंतु आम्ही एक सर्वसामान्य नागरिक आहोत, करदाते आहोत, सर्वसामान्य जनता आहोत, एक सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक विश्लेषक, राजकीय विश्लेषक आहोत. मीडिया प्रसार माध्यम आहोत आणि स्वतःचा उद्योजक, कामगार नेते, युनियन लीडर आहोत. सामाजिक काम करतो, कामगारांसाठी लढतो. आणि जर आम्ही कष्ट करतो, घाम गाळतो आणि घामाच्या पैशातून कराचे कर भरतो, जो शासनाला देतो, जो दिल्लीत केंद्राला देतो, GST माध्यमातून, इन्कम टॅक्समधून, प्रॉपर्टी टॅक्समधून, पाणी टॅक्समधून, कराचा टॅक्स, संडासाचा टॅक्स, रस्त्याचा टॅक्स, गटर साफसफाईचा टॅक्स, टोल नाक्याचा टोल टॅक्स, असं कुठला कर शिल्लक आहे जो आम्हाला द्यायचं बाकी आहे? कुठलाच नाही. मग आम्ही जर आमच्या कष्टाच्या, घामाच्या पैशातून हे सगळे कर प्रणाली करतो तर आम्हाला बोलायचा अधिकार आहे ना. संविधान आणि घटनेने जो दिलेला अधिकार आहे नैतिक व्यक्ती स्वातंत्र्याचा, तो अधिकार कोणी हिरावू शकत नाही. आणि बाबासाहेबांनी दिलेला संविधानिक घटनेचा अधिकार जर कोणी हिरावण्याचा प्रयत्न करत असेल, S. रविराज रवींद्र शिंदे पांथ, महाराष्ट्राच्या कायद्याचा रक्षक, आरक्षणचा रक्षक, महाराष्ट्राचा सिंह, भारताचा रक्षक, संविधान रक्षक, भारताचं अग्निअस्त्र आहे. कोणाचीही मुलाजमा न बाळगता थेट जेलमध्ये पाठवणारे व्यक्ती असेल, ती रवींद्र शिंदे असेल, ती देशाचे पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, राज्यपाल असो, की राज्याचा मुख्यमंत्री असो, गृहमंत्री असो, त्याला संविधानिक घटनेनुसार आम्ही जेलमध्ये पाठवणार. आज अशोक खरात जे भोंदू बाबा प्रकरण निघतंय, हे भोंदू बाबा प्रकरण
दाबण्यासाठीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खेळ खेळत आहेत. ज्या वेळेस निवडणुका येतात छत्रपती शिवाजी महाराज आमचे मायबाप, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे मायबाप, संविधान आमचे मायबाप, आणि निवडणुका आल्या, निवडून आलं, EVM हॅकिंग, टक्केवारी, खोक्याची वारी आणि खोके आमच्या दारी. मग संसदेमध्ये किंवा विधानभवनामध्ये बोलायचं आंबेडकर 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 आंबेडकर, 7 बार भी भगवान का नाम लेते तो पुण्य कमा लेते थे, असं बोलणारे अमित शहा आणि त्यांच्याच बाजूला बसणारे रामदास आठवले, हे पाठी राखण करणारे, या सर्वांनी चिल्लूभर पाण्यामध्ये डुबून मरायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याची पात्रता नाही. राज्याचे मुख्यमंत्री निवडणुकीमध्ये पहिलेच विधानसभेमध्ये म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाने जे जे काय केले ते आम्हाला मान्य आहे, संविधानाने जे जे काय केले ते आम्हाला मान्य नाही, संविधानाने घटनेने जे काय केलेले आहे ते आम्हाला मान्य नाही. अरे आता त्याच संविधानाने घटनेनुसार संसद पदावर तुम्ही संविधानिक शपथ घेऊन बसलेला आहात, अशी बोलण्याची हिंमत कशी होती? आणि कुठला कायदा हा करताय तुम्ही? आमच्या गळेचेपीचा, आमचा श्वास घेण्याच्या श्वासावर बंदी आणताय. निषेध करतो आम्ही सगळं, महाराष्ट्राची 3.5 कोटी जनता देवेंद्र फडणवीसचा आणि भोंदूगिरी करणाऱ्या भोंदू बाबाबरोबर जाणाऱ्या देवेंद्र फडणवीसचा आम्ही निषेध करतो. कोणी का असं ना, आम्ही कोणाच्या बापाचे मिंदे नाहीत. आम्ही नावाने शिंदे आहोत, नाही कोणाचे मिंदे, नाही आमचे काळे धंदे, ना कुठले खोके ना टक्के. आम्ही आहोत फक्त बाबासाहेबांचे बंदे, संविधानाचे बंदे आणि देशाच्या तिरंगाचे बंदे. जो तिरंग्याचा मान शान आणि छत्रपतीचा मान जो कोणी खाली पाडायचा प्रयत्न करेल तर त्याला हाडून पाडणार आणि ते जेलची वारी दाखवणार, एवढंच सांगतो. आणि कुठलाही कायदा, कुठलाही कानून करण्यापूर्वी संसदेचा विचार घ्या, राज्यपालाचे, राष्ट्रपतींचा विचार घ्या. कोणी कुठल्या गोष्टीवर बंदी आणू शकत नाही. उद्या आमच्या श्वास घेण्यावर बंदी कायदा आणाल ते आम्ही मान्य करायचं का? सोशल मीडिया बंदी करून मान्य करायचं का? हा सोशल मीडियावर बंदी करण्याचा कायदा जसा नेपाळमध्ये झाला, नेपाळमध्ये उद्रेक झाला, सगळे संसदेमध्ये घुसले. पेरूमध्ये उद्रेक झाला, सगळे संसदेमध्ये घुसले. रस्त्यावर मारत सगळ्या मंत्रिमंडळ लोकांना आणले. तसेच महाराष्ट्राच्या मध्ये ही वेळ येणार आहे आणि सगळ्या मंत्रिमंडळाला मारत रस्त्यावर चपलेने लोक हाणतील, तेव्हा हे वटणीवर येतील. हे जनमताने निवडून आलेले सरकार नाही आहे की लोकांच्या जनमताने किंवा लोकांच्या मताने निवडून आलेले सरकार नाही आहे. केवळ EVM हॅकिंगने, टक्केवारीने, खोक्याने निवडून आलेले सरकार. जर आमच्या डोक्यावर बसून जर मिऱ्या वाटत असतील, त्या मिऱ्या आम्ही हाणून पाडू, एवढं बाबासाहेबांच्या आंबेडकरांची शपथ घेतो आणि सांगतो. हा रवींद्र शिंदे आहे, मेलो तरी 72, परंतु संसदेच्या चुकीच्या घटनाक्रम करणाऱ्यांना जेलमध्ये पाठवण्याची तयारी नक्कीच करणार. आणि आज देशाच्या, भारतीय देशात सार्वभौम असे राष्ट्रीय महिला आयोग यांच्याकडे देवेंद्र फडणवीसांची मी तक्रार केलेली आहे. जो विधान भवनामध्ये त्यांनी वाचन केलं, 27 तारखेला जे निवेदन केलं अशोक खरातांचं, जे विभिन्न होतं, ज्या महिलांवर अन्याय अत्याचार झाला, ज्या महिलेवर अन्याय अत्याचार झाला, तिच्या विभत्सक वाचन संसद विधानभवनात केलं. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी वाचन करताना मानहानी केली एका महिला वर्गाची. तो आक्षेप राष्ट्रीय महिला आयोगाकडे मी दिलेला आहे. लवकरच चौकशी देवेंद्र फडणवीस करायला लावणार. हा रवींद्र शिंदे आहे, ना कुणाचा ठेवणार, ना कुणाचा घेणार, ना कुणाचा मुलाजमा ठेवणार. जर आमच्या संसद कायद्याचा, बाबाच्या संविधानाचा आणि घटनेचा जर कोणी बिमोड करत असेल, अपमान करत असेल, तर त्यांना जेलची वारी दाखवणार. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.